यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आष्टा येथे विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू। वाळवा तालुक्यातील आष्टा खोतवाडी येथे केरप्पा धोंडीराम बागडी वय 27 व अजय पप्पन बागडी वय 19 दोघेही राहणार नागाव रोड झोपडपट्टी आष्टा हे पोहण्यासाठी विहिरीत उतरले होते। दोघेही बराच वेळ पाण्यातून बाहेर न आल्याने ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली। सांगलीतील बचाव पथकाकडून विहिरीत शोध घेतला असता दोघांचे मृतदेह विहिरीच्या तळाला आढळले। पथकाने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले। विहीर 60 फूट खोल असून त्यात 40 फूट पाणी आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले। बचाव कार्य पथकाचे कैलास वडर, सागर जाधव, आसिफ मकानदार, सदाशिव पेडेकर, अनिल बसरगट्टी, महेश गव्हाणे, आमिर नधाब आणि महादेव वनखंडे यांनी केली आहे। हे दोघेही तरुण मोलमजुरी करून चिनी मातीच्या बरण्या विकून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। अजय बागडी याच्या वडिलांचे निधन झाले आहे। घरी तो आणि आई दोघेच राहत होते, तर केराप्पाच्या कुटुंबात आई वडील, भाऊ, पत्नी, लहान मुलगा व एक मुलगी आहे। रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला।